महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार महामंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच देण्यात येतो आणि भांडी वाटप करताना केंद्र संबंधित तालुक्यात असणे गरजेचे असताना अक्कलकोट आणि माढा तालुक्याचे भांडी वाटप सोलापूर शहरात करण्यात येते। ते नियमबाह्य असून कामगारांना अडचणीचे ठरणारे आहे, म्हणून अक्कलकोट आणि माढा तालुक्यात भांडी वाटप केंद्र सुरू करा अशा मागणीचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त यांना महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले। विष्णू कारंपुरी महाराज व सोहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासन व महामंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना गृहवस्तू पेटी म्हणजेच भांडी संच वाटप करण्याची योजना असून या योजनेद्वारे संबंधित विभागाच्या तालुक्यात नियमानुसार भांडी वाटप करणे गरजेचे आहे, परंतु अक्कलकोट विभाग व माढा तालुक्याचे भांडी वाटप सोलापूर शहरालगत होत असल्याचे दिसून येते। हे बांधकाम कामगारांना अडचणीचे होत आहे व बांधकाम कामगार योजनेच्या नियमांचा भंग होत आहे। एकीकडे नियमभंग, दुसरीकडे बांधकाम कामगारांना सहजासहजी योजनेचा लाभ मिळावा हे महामंडळाच्या उद्देशाला आडकाठी आणणारे आहे। एकूणच संबंधित ठेकेदार मनमानी करून भांडी वाटप करत असल्याचे दिसून येते। तरी माननीयांनी अक्कलकोट आणि वाढा तालुक्याचे बांधकाम कामगारांसाठी त्या तालुक्यात भांडी वाटप केंद्र सुरू करण्याचे आदेश सहाय्यक कामगार आयुक्त व बांधकाम कामगार योजनेचे जिल्हाध्यक्ष या नात्याने द्यावे अशी विनंती करण्यात आली आहे। अन्यथा महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सोहेल शेख, वैशाली बनसोडे, गणेश बोडू, रेखा आडकी, श्रीनिवास बोगा, पप्पू शेख, विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी यांची उपस्थिती होती। जय महाराष्ट्र, जय बांधकाम कामगार। आज बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्य न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने माननीय सहाय्यक कामगार आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा विषय आहे की अक्कलकोट विभाग आणि माढा विभाग या दोन्ही भांडी वाटपाचे केंद्र किंवा नोंदणी असो काही त्या केंद्राच्या माध्यमातून व्हायला पाहिजे तसं न होता भांडी वाटप केंद्र त्या ठिकाणी नाही आहे। म्हणून जे महाराष्ट्र शासनाने महामंडळाने जो उद्देश घेतला तो ध्येय घेतला की बांधकाम कामगारांना कुठलाही सोय मिळताना किंवा लाभ मिळताना त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, त्यांच्या जवळ जाऊन दिलं पाहिजे अशा प्रकारे त्यांची त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। परंतु असे न करता माढा आणि अक्कलकोट तालुका या दोन्ही ठिकाणचे भांडी वाटप बांधकाम कामगारांच्या माय बहिणीला आणि गरीब कामगाराला हिरज रोड सोलापूरमध्ये दिला जातो। म्हणजे जवळ माढ्यापासून 100 ते 125 किलोमीटर यावं लागतो, अक्कलकोटमधून 50 ते 60 किलोमीटर यावं लागतो। अशा एकूणच प्रकार बांधकाम कामगारांना लाभ मिळण्यासाठी वंचित ठेवण्याचा प्रकार या ठिकाणी चाललेला आहे। त्याचबरोबर किंवा त्यांना लवकरात लवकर मिळण्यापेक्षा अडचणी कसं होतं अशा प्रकारचं निर्माण झालेलं आहे। म्हणून सहाय्यक कामगार आयुक्तांना मी म्हणालो की साहेब या सोलापूरचे जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त आहात आणि बांधकाम कामगारांचे महामंडळाचे या समितीचे तुम्ही अध्यक्ष आहेत, म्हणून या दोन्ही ठिकाणी केंद्र तयार करा आणि नंतर मनमानीप्रमाणे तेथील ठेकेदार हा भांडी वाटप करतो आणि त्या वेळेला मिळत नाही, आलं तर दिलं जात नाही, अशा प्रकारचे त्या ठिकाणी चाललेलं आहे। हे सगळं रोखण्यासाठी माढ्यामध्ये आणि अक्कलकोटमध्ये भांडी वाटप केंद्र त्या ठिकाणी त्वरित निर्माण करावं, अन्यथा आमच्या संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा त्या ठिकाणी देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।